सकाळ सकाळ उठून सगळ्यात पहिले देवपूजा करून घेतली, जेणेकरून घरामध्ये प्रसन्न असं वातावरण होईल. आणि त्याच्यानंतर मी झोपली किती जरी ना तरी माझी झोप काही कंप्लीट होत नाही. बाळ झाल्यापासून असंच काहीसा सीन आहे. त्याच्यानंतर म्हटलं चला नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवूया, जी की माझ्या मिस्टरांना खूप आवडते. आणि मस्त अशी साबुदाण्याची खिचडी झालेली, सुवास देखील एक नंबर असा येत होता. आणि मग दुपारच्या जेवणामध्ये होती वांग्याची अशी भाजी, जी की होती भरल्या वांग्याची भाजी, आणि जी की उत्तम झालेली, टेस्टी झालेली एकदम. आणि ताटामध्ये असं काहीसं होतं आजच्या जेवणात: वांग्याची भाजी, साधं वरण, भाकरी, चपाती आणि सॅलड. आमच्या इकडे कुठलीही भाजी असू दे, विदर्भामध्ये मात्र त्यांना साधं वरण हे लागतं. मी खात नाही, तो विषय वेगळा. आणि माझ्यासाठी क्यूटचं असं एक मोबाईल कवर ऑर्डर केलेलं, जे की खूप छान होतं. आणि मी सगळं करेपर्यंत माझ्या मुलीला माहीत नाही काय झालं, ती जाऊन बसली बेसिनच्या खाली. आणि कळतच नाही याच्यातून काय आनंद मिळते त्यांना आणि काय नाही. पण ठीक आहे, असो. मुलं हे आई-वडिलांचे पेशंट टेस्ट करायलाच जन्माला येतात, आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत देखील आहे. म्हटलं सोडा, इग्नोर मारूया. तिकडचे पेशंट टेस्ट करून झाले, आता इकडे सुरू झाले आहे. खेळण्यांनी भरलेली बास्केट पूर्ण खाली केली, जे की खेळणे इकडे तिकडे फेकून द्यायचे आणि त्याच्यामध्ये लपून बसायचं. आणि मला म्हणायचं, शोध आई मी कुठं आहे, शोध आई मी कुठं आहे. आणि मला देखील कायच काम आहे, मी दिवसभर तिला शोधत बसते. ते झालं. म्हटलं चला थोडासा अजून स्ट्रेस घेऊया. माझं न आवडतं काम करायला घेतलं, जे की आहे भांडे घासणे. आणि मला असं वाटते, माणसाने का भांडे बनवले असावे? का पत्रावळ्या नाही आहेत का आणायच्या विकत, त्याच्यामध्ये खायचं आणि फेकून द्यायचं? काय गरज होती भांडे बनवायची? म्हणजे बायांचं अर्ध आयुष्य भांडे घास